नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देविदास त्रिटे, इतिहास विभाग श्री शिवाजी महाविद्यालय परभणी. 2020-21 या शैक्षणिक वर्षात आपले सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 या महामारीमुळे सध्या तरी महाविद्यालय सुरू करणं शक्य नसल्यामुळे आपल्याला घरी राहूनच ऑनलाईन पद्धतीनं आपला अभ्यासक्रम शिकावा लागणार आहे. यावर्षी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने BA द्वितीय वर्ष सेमिस्टर 3 मधील इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमात बदल केलेला आहे. त्यानुसार पेपर क्रमांक 6 भारताचा इतिहास इसवी सन 1526 ते 1707 हा पेपर निश्चित केलेला आहे. तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये या पेपरच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे याच्या संदर्भातली माहिती बघायची आहे. या पेपरची विभागणी एकूण 4 प्रकरणामध्ये करण्यात आली आहे. त्यातील पहिलं प्रकरण आहे मोगलांच्या इतिहासाची साधने. तर इसवी सन 1526 ते 1707 या काळातील मोगलांचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा असल्यामुळे सर्वप्रथम मोगलांच्या इतिहासाची साधने बघणं अत्यंत आवश्यक आहे. कारण साधनाशिवाय कोणताही इतिहास अभ्यासला जाऊ शकत नाही. त्यामुळे मोगलांच्या इतिहासाची जे साधने आहेत त्यावर प्रकाश टाकणारी जी वाङ्मयीन व पुरातत्वीय साधने आहेत याचा आपल्याला इथं अभ्यास करावा लागणार आहे. वाङ्मयीन साधनाचा जर विचार केला तर प्राचीन काळाच्या तुलनेत मोगल काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक ग्रंथांची रचना करण्यात आली. त्या ग्रंथावरून आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक परिस्थिती समजून घेण्यास मदत होते. त्याबरोबरच इतरही साहित्य त्यामध्ये हिंदी, संस्कृत, पंजाबी, राजस्थानी यावरूनही आपल्याला त्या काळातील इतिहास समजून घेण्यास मदत होते. त्याबरोबरच परकीय प्रवाशांचा वृत्तांत, अनेक परकीय प्रवाशांनी त्या काळात भारताला भेटी दिल्या होत्या आणि त्यांनी लिहून ठेवलेलं जे काही त्यांचा प्रवास वृत्तांत आहे त्यावरूनही आपल्याला त्या काळातील इतिहास समजून घेण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. पुरातत्वीय साधनांचा जर विचार केला तर मोगल काळातील जे काही त्या काळातील अभिलेख आहेत, नाणी आहेत, किल्ले आहेत, महल आहे, चित्रकला आहे, याच्या आधारे सुद्धा आपल्याला त्या काळातील सांस्कृतिक इतिहासावर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकता येतो. तर याची सविस्तर माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे मोगल सत्तेची स्थापना. तर भारतामध्ये मोगल सत्तेची स्थापना बाबरने केली होती. तर आपल्याला इथे बाबरची कामगिरी याविषयी माहिती बघायची आहे. तर बाबरने इसवी सन 1519 ते 1526 या काळात 5 वेळेस भारतावर स्वाऱ्या केल्या होत्या. त्याचप्रमाणे 1526ला ज्यावेळेस त्याने भारतावर आक्रमण केलं त्यावेळेला दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी व बाबर यांच्यात पानिपत येथे झालेल्या पहिल्या युद्धामध्ये बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव करून भारतामध्ये मोगल सत्तेची स्थापना केली आणि त्यानंतर त्याने राज्य विस्ताराचं धोरण अवलंबलं. याच्या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्याला इथं बघता येईल. त्यानंतर या प्रकरणातील दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शेरशाह सुरी. तर इसवी सन 1530ला बाबरचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याचा मुलगा हुमायून हा सत्तेवर आला होता आणि त्याच काळामध्ये शेरशाह सुरी याने स्वतःच्या पराक्रमाने मोठ्या प्रमाणात अफगाणांना संघटित करून मोगलाच्या विरुद्ध संघर्षाला त्याने सुरुवात केली व इसवी सन 1540ला हुमायूनचा पराभव करून त्याला भारतातून पळून जाण्यास भाग पाडलं व दिल्ली येथे स्वतःची सत्ता त्याने स्थापन केली. त्याने पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यविस्ताराचं धोरण अवलंबलं व अनेक राजपूत शासकांचा आणि बिहार व बंगालमधील शासकांचा पराभव करून त्याने आपल्या साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार घडवून आणण्याचा त्याने प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे त्याने अनेक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणल्या होत्या. त्याचप्रमाणे प्रशासन व्यवस्थेमध्ये सुद्धा एक प्रकारचा सुसंघटितपणा आणला होता. याची सविस्तर माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये बघायची आहे. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे बादशाह अकबर. तर सम्राट अकबर हा मोगलांच्याच इतिहासातील नाही तर भारताच्या इतिहासातील एक सर्वश्रेष्ठ शासक म्हणून ओळखला जातो. तर अकबराची जी कामगिरी आहे ती कामगिरी आपल्याला पुढील मुद्द्याच्या आधारे इथं बघता येईल. तर पानिपतचं जे दुसरं युद्ध आहे तर ते अकबराच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची घटना होती. कारण 1556ला दिल्ली या ठिकाणी हुमायूनचा मृत्यू झाला आणि हुमायूनचा मृत्यू झाल्याच्या नंतर आदिलशाह सुरीचा मंत्री हेमू यांनी दिल्लीवर आक्रमण करून दिल्ली ताब्यात घेतली. त्यावेळेस
मोगल सत्ता ही पूर्णपणे भारतात स्थिर झालेली नव्हती आणि त्यावेळेस अकबर हा पंजाबमध्ये होता आणि त्यामुळं हेमू आणि अकबर यांच्यामध्ये पानिपत या ठिकाणी जे दुसरं युद्ध झालं 1556ला, त्यामध्ये अकबराचा संरक्षक बैराम खान याने हेमूचा पराभव केला आणि पुन्हा एकदा दिल्ली या ठिकाणी मोगल सत्तेची पुनर्स्थापना केली. त्यानंतर पुढील काळामध्ये अकबराने मोठ्या प्रमाणामध्ये राज्यविस्तार घडवून आणला होता. त्यामध्ये त्याने राजपुतांचं सहकार्य घेतलं. राजपुतांना आपल्या साम्राज्यात त्याने सामावून घेतलं. त्यांना मोठमोठ्या पदावर त्यांना नियुक्त केलं आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी राज्यविस्तार घडवून आणला. याची सविस्तर माहिती आपल्याला इथं बघायची आहे आणि त्यानंतर त्याचं दक्षिण धोरणाच्या संदर्भात माहिती बघायची आहे. त्याने सम्राट अकबराने आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धामध्ये दक्षिणेकडे लक्ष केंद्रित केलं होतं आणि दक्षिणेकडे त्यावेळेस असलेल्या ज्या काही शियापंथी सत्ता होत्या त्या सत्तांना चा पराभव करून ते मोगल साम्राज्यामध्ये सामील करण्याचा त्याचा प्रयत्न होता. तर त्याने दक्षिणेकडे जे काही आक्रमण केलं होतं त्याच्यामध्ये त्याने तिकडची जे निजामशाही होती त्या निजामशाहीला मोगलांचं मांडलिकत्व स्वीकारण्यास भाग पाडलं होतं. याची सविस्तर माहिती आपल्याला इथं बघता येईल आणि अकबराचं सर्वात महत्त्वाचं जे काही धोरण आहे धार्मिक धोरण याच्या संदर्भात आपल्याला इथं माहिती बघायची आहे. तर अकबर हा भारताच्या इतिहासात त्याच्या उदार धार्मिक धोरणामुळं ओळखल्या जाते. कारण की त्याच्या पूर्वीचे जे काही शासक आहेत त्यांनी हिंदू धर्माप्रती जे अनुदार धोरण स्वीकारलं होतं तर त्या धोरणाचा अकबरने त्याग केला आणि उदार धार्मिक धोरणाचा स्वीकार करून हिंदूंना मोठ्या प्रमाणात धार्मिक स्वातंत्र्य त्याने दिलं होतं आणि हिंदूवर जे वेगवेगळ्या प्रकारचे कर लादण्यात आलेले होते, जिजिया कर, तीर्थयात्रा कर, या सर्व करातून त्यांना मुक्त केलं होतं. एवढंच नाही तर हिंदूंना त्यांची जी काही सण आहेत, उत्सव आहेत ते साजरे करण्यासही त्यांना परवानगी दिली होती. त्याचप्रमाणे स्वतःही त्यांच्या सण आणि उत्सवामध्ये तो सामील होत होता. तर अशा पद्धतीनं त्याने जे काही उदार धार्मिक धोरण स्वीकारलं त्यामुळं मध्ये सुद्धा अकबराप्रती एक आदराची भावना त्या काळामध्ये निर्माण झाली होती. याची सविस्तर चर्चा आपल्याला या प्रकरणामध्ये करता येईल. त्यानंतर पुढील प्रकरण आहे, शेवटचं प्रकरण, ते म्हणजे शहाजहान आणि औरंगजेब. तर 1605ला अकबराचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याचा मुलगा जहागीर हा सत्तेवर आला होता. जहागीरने 1605 ते 1627 या काळामध्ये राज्यकारभार केला होता आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शहाजहान हा सत्तेवर आला होता. तर इथं आपल्याला शहाजहानची कामगिरी बघायची आहे. तर त्याचं राजपूत विषयक धोरण कशा पद्धतीचं होतं याच्यावर चर्चा आपल्याला करता येईल. त्याने सुद्धा अकबर आणि जहागीरप्रमाणेच राजपुतांप्रती उदार धोरणाचा स्वीकार केला होता. राजपुतांना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या दरबारामध्ये त्यांना उच्च पदावर नियुक्त केलं होतं. मोठ्या प्रमाणात त्यांना मनसबदारी दिली होती. या धोरणाचा फायदा त्याला झाला आणि त्यामुळं त्याचं जे काही मध्य आशियाई धोरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा राजपुतांनी त्याला मोठ्या प्रमाणात मदत केली होती. धार्मिक धोरणाचा जर विचार केला शहाजहानच्या, तर सुरुवातीच्या काळात तो कट्टर मुस्लिम धर्माचा पुरस्कर्ता होता आणि त्याने सुरुवातीला हिंदू प्रती अत्यंत अनुदार अशा प्रकारचा धोरणाचा त्याने स्वीकार केला होता आणि हिंदूवर अनेक प्रकारची बंधनं सुद्धा त्याने लादण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धामध्ये त्याने आपल्या धोरणात परिवर्तन केलं आणि पुन्हा एकदा अकबराप्रमाणे उदार धार्मिक धोरण त्याने स्वीकारलं होतं. तर याचीही माहिती आपल्याला इथं बघता येईल. त्याच शहाजहानचा जर दक्षिण धोरणाचा जर विचार केला तर तो सर्वात यशस्वी शासक होता असं आपल्याला म्हणता येईल. कारण की त्याच्याच काळामध्ये 1636मध्ये दक्षिणेकडची निजामशाही नष्ट करण्यात आली होती आणि ती नष्ट करून आदिलशाहीने आणि मोगलांनी ते आपापसामध्ये त्याचा प्रदेश वाटून घेतला होता. पुढील काळामध्ये शहाजहानच्याच कारकिर्दीमध्ये आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन्हीही सत्तांना मोगलांचं आधिपत्य मानण्यास त्यांना भाग पडलं होतं. त्यांना मांडलिकत्व स्वीकारण्यास सुद्धा त्यांनी भाग पाडलं होतं. याची सविस्तर चर्चा आपल्याला इथं करता येईल. आणि शहाजहानच्या नंतर 1658ला त्याचा मुलगा औरंगजेब हा मोगल सत्तेचा सम्राट बनला होता आणि तो मोगलांचा शेवटचा सर्वात पराक्रमी सम्राट म्हणून इतिहासामध्ये ओळखला जातो आणि त्याच्यानंतर मात्र मोगल सत्तेच्या ऱ्हासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती. तर औरंगजेबाचं जे राजपूत विषयक धोरण आहे याचीही आपल्याला इथं चर्चा करता येईल. त्याच्यामध्ये
अकबराने सुरुवातीच्या काळामध्ये राजपुतांना आपल्या दरबारात स्थान दिलं होतं, त्यांना मोठ्या मोठ्या पदावर नियुक्त केलं होतं. मात्र पुढील काळामध्ये जसवंत सिंग आणि राजा जयसिंहाच्या मृत्यूनंतर मात्र राजपुतांचा जो प्रदेश आहे तो प्रदेश मोगल साम्राज्याला जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यामुळं पुढील काळामध्ये राजपूत हे मोगलांचे शत्रू झाले होते. धार्मिक धोरणाच्या संदर्भात जर विचार केला तर औरंगजेबाचं धार्मिक धोरण हे अत्यंत कट्टर होतं. तो स्वतः मुस्लिम धर्माचा कट्टर पुरस्कर्ता असल्यामुळे तो हिंदूंचा मोठ्या प्रमाणात द्वेष करत होता. त्याने हिंदूंवर अनेक प्रकारची बंधने लादली होती. जे कर माफ केले होते अकबराने, ते सर्व कर पुन्हा एकदा औरंगजेबाने हिंदूंवर लादले होते. त्याचप्रमाणे हिंदूंची अनेक मंदिरं त्याने पाडली होती. एवढंच नाही तर त्याने हिंदूंना आपल्या राजदरबारात सुद्धा स्थान दिलेलं नव्हतं. तर त्याच्या या धोरणाचा सुद्धा एक वाईट परिणाम मोगल साम्राज्यावर झाला आणि पुढील काळामध्ये हिंदूंचं सहकार्य मोगलांना मिळालं नाही. दक्षिण धोरणाचा जर विचार केला औरंगजेबाच्या तर त्याच्यामध्ये सुद्धा तो दक्षिण धोरणामध्ये सुद्धा तो यशस्वी झाला नाही असं आपल्याला म्हणता येते. कारण की त्याचं महत्त्वाचं जे काही धोरण होतं दक्षिण धोरण, त्यामध्ये त्याने दक्षिणेकडच्या त्यावेळेच्या ज्या 3 महत्त्वाच्या सत्ता होत्या, आदिलशाही, कुतुबशाही आणि मराठी, या तिन्ही सत्तांचा नष्ट करून त्या तिन्ही सत्ता मोगल साम्राज्याला जोडण्याचा त्याचा विचार होता. त्याच्यामध्ये तो आदिलशाही आणि कुतुबशाही नष्ट करण्यात यशस्वी झाला, परंतु मराठ्यांची सत्ता तो नष्ट करू शकला नाही. त्याने छत्रपती संभाजींचा अत्यंत क्रूरपणे वध केला तरीही मात्र तो मराठी सत्ता नष्ट करू शकला नाही आणि मराठी सत्ता नष्ट करण्याच्या हट्टापायी तो 1681 पासून तर 1707 पर्यंत दक्षिणेकडेच राहिला आणि शेवटीला 1707 मध्ये दक्षिणेमध्येच त्याचा मृत्यू झाला आणि मात्र मराठी सत्ता तो नष्ट करू शकला नाही. तर या चा परिणाम असा झाला की पुढील काळामध्ये मोगल सत्तेच्या ऱ्हासाला सुद्धा तिथूनच सुरुवात झाली होती. तर याची सविस्तर चर्चा आपल्याला इथं बघायची आहे. शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे मोगल सत्तेचा ऱ्हास. तर मोगल सत्तेच्या ऱ्हासाला खऱ्या अर्थानं औरंगजेबाची धोरणं ही जबाबदार होती आणि त्याबरोबरच इतरही अनेक कारणं होती. या सर्व कारणांची चर्चा आपल्याला या प्रकरणामध्ये करायची आहे. तर अशा पद्धतीनं हा जो भारताचा इतिहास 1526 ते 1707 आहे, त्यामध्ये आपल्याला या 4 प्रकरणाच्या आधारे या पेपरचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. तर आज आपण इथेच थांबून पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला याचं जे पहिलं प्रकरण आहे मोगलांच्या इतिहासाची साधने, याच्या संदर्भातली माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.